मंडळीला धन्यवाद. तर मित्र, हे होते संजय म्हात्रे, मॅन ऑफ द मॅच स्वीकारली आहे. वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वकारे. बघा, यानंतरचा सामना असेल गावदेवी वेले आणि कृष्णाई 11 कारिवली. यानंतरचा पुढील सामना असेल वेले संघाला पुढील सामना लगेच कारिवली संघाबरोबर खेळायचा आहे. लक्ष असू द्या. कृष्णाई 11 कारिवली संघाचे सर्व खेळाडू आपण नीलम नाईक यांच्याशी त्वरित संपर्क साधा. चला, सर्व खेळाडू मित्र शिवनेरी स्पोर्ट आमने आणि गावदेवी भादवाड मित्रांनो, प्लीज जरा साईडला या. आपण स्टेजवर येऊन बसा. आपण सर्वजण. श्यामदादा चौगुले आपलं देखील अभिनंदन. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव दिलीप तरीच्या बॅटमधून. स्ट्राईकला संजय पाटील, शेलोमाता वल या संघाचे खेळाडू. बघा, यानंतरचा सामना असेल कृष्णाई 11 कारिवली आणि गावदेवी वेले. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. चला, आपले तिसरे पंच सुनील म्हात्रे सर. गोलंदाज महेश भोईर आहेत. चला, आपले तिसरे पंच सुनील म्हात्रे. सुनील म्हात्रे सर. यानंतरचा सामना आम्ही अनाउन्समेंट केलेला आहे. गावदेवी वेले आणि कृष्णाई 11 कारिवली. गोलंदाज महेश भोईर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. समोर त्याचा सहकारी संजय पाटील हा स्ट्राईकला आहे. चला, स्पीडअप करा जरा. भिवंडी ग्रामीणची 11 जोडी प्रमोददादा भोईर आणि गणेश ठाकरे. चेंडूला ऑन साईडला खेळले तर चांगला क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावांचा इथे प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण देखील झालेले आहेत. स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरवाडा संघाची कामगिरी या BPL 2024 मध्ये चांगली राहिलेली आहे. संजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 2 विजय संपादन केलेले आहेत. गावदेवी वेले संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण की पहिला सामना त्यांनी गमावला आहे. विजेंद्र ठाकरे देखील खुश आहेत. इथे हा चेंडू डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडूवरची नजर कुठेतरी हटली होती. पंच भाऊ पाटील सरांनी लेगबाईचा इशारा केला आहे. या सामन्यासाठी आमचे सिनियर पंच सुरेश घरात आणि भाऊ पाटील, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे आहेत. 3 चेंडू 4 धावा. पहिल्या P1चं ओव्हर महेश भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मान्यवर कक्षामध्ये आज गणेशदादा केनी यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू 4 धावांसाठी सीमापार गेलाय. बघूया, विमरसाठी DRS ची मागणी केलेली आहे. कबीरदादा ठाकरे
उद्योजक ठाकूरपाडा यांच्याकडून देखील स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडा या संघाला शुभेच्छा आहेत. खास करून विजेंद्र ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. आणि हा चेंडू भीमर आहे. नो बॉल 1-2 का 4. 5 धावा या चेंडूवर येतील. आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. महेश भोईर काहीशे नाराज आहेत. 5 धावेनी संघाची टोटल 9. मान्यवर कक्षामध्ये कुंदनजी पाटील साहेब, श्यामदादा चौगुले, प्रदीपजी जोशी, अरविंदजी भोईर अध्यक्ष, संतोषजी म्हात्रे, गणेशदादा किनी आणि मंगेश भोईर हे मान्यवर मंडळी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. तसेच आमचे एवन जोडी गणेश ठाकरे आणि प्रमोददादा भोईर या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेताना बर्फानी बाबा टेमगरे संघाचे दोन्ही सहकारी खेळाडू देखील आहेत. आणि ग्रुप ए मधून टीम टॉपवर आहे. दिलीप तरेच्या बॅट मधून हा अजून एक चौकार. धावसंख्या 13. दिलीप तरेची याच क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय महेंद्रदादा स्मृती चषकाचा जो झेल आहे तो खूप व्हायरल झालेला आहे. फ्री एंट्री स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये दिलीप तरेनी जो झेल टिपला आहे वायडिश लॉंगॉनला, त्या झेल सध्या खूप सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दिलीप तरे गावदेवी अंजूर संघाचा स्टार खेळाडू. 13 धावा. इथे हा चेंडू अगदी हलक्या हातानं चेंडूला ग्लान्स केला. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात आलेली आहे. धावसंख्या 14. 5 चेंडू 14 धावा. आणि हा चेंडू बघूया, लाईन चेक केली जाईल. हा चेंडू वाईट. महेश भोईरनं या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केलेले आहेत. सदा म्हात्रे यांचे देखील खूप चांगले सहकार्य. अमर पाटील गावदेवी वेले संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. शिवनेरी स्पोर्ट नामने संघाचे ते सहकारी खेळाडू आहेत. गती कमी केलेली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. गोलंदाज महेश भोईरकडून डॉट बॉलची समाप्ती. 1 ओव्हर 15 बिनबाद 15 अशी सुरुवात आपण पाहतोय. नक्कीच अगदी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील, तसेच नवीन 40+ संघटनेचे अध्यक्ष आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य गणेशदादा किनी, तसेच अध्यक्ष अरविंदजी भोईर, सचिव प्रदीपजी जोशी, श्यामदादा चौगुले, संतोष म्हात्रे, कार्याध्यक्ष मंगेश भोईर आणि आमचे इतर सर्व सहकारी, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या आपण 3ऱ्या रात्रीमध्ये आहोत. चांगली स्पर्धा आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपण हा पाहतोय भिवंडी प्रीमियर लीग 24चा अध्यक्ष चषक. गोलंदाज संतोष ठाकरे आलेत. चला स्पीडअप करा जरा. सामना आपण अधिक वेळ घेऊ नका प्लीज. बरोबर 12 वाजता आपण या इनिंगचा पहिला चेंडू टाकला आणि 9 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी आपण खर्च केलेले आहेत. लक्ष असू द्या. संजय ठाकरे पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा इनसाइड आउट खेळलेत. इथे
चांगलं क्षेत्ररक्षण होतोय महेश भोईर कडून. तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दिलीप तरे यांच्या जोडीला संजय पाटील यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावेने संघाची टोटल 18 वर पोहोचलेली आहे. विनोददादा नाईक आपलं देखील समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे. नक्कीच विनोद नाईक पंच असो, गुणलेखक, समालोचक, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगले खेळाडू देखील ते आहेत. अगदी क्रिकेटचं एक परिपक्व असं व्यक्तिमत्व. डॉट बॉल. संजय पाटीलनं आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत. फक्त 2 धावसंख्येवर खेळत आहेत आणि ते 2 धावा पहिले चेंडूवर आलेले आहेत. दिलीप तरे 5 चेंडूमध्ये 12 वर. ते चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज कॉडबेन सुरेश गरज सरांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. चांगली अपील होती एसटी रक्षकाकडून. पहिला विकेट 18 धावसंख्येवर. गावदेवी वेले हरेश भोईर यांचा संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला विजेंद्र ठाकरे ठाकूरपाडा स्वर्गीय विनायक स्मृती संघाचे संघ मालक के शिवाजी म्हात्रे, जगदीश म्हात्रे, त्यानंतर किशोर पाटील. तुफान पिंपळस संघाचे 3 खेळाडू आपल्याला या संघातून खेळताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज देवीदास म्हात्रे. चांगला फलंदाज आहे देवीदास. चांगला गोलंदाज देखील आहे. बघूया आता देवीदास कडून हरेश भोईरला अपेक्षा असतील. 18 वर 1 आणि इथे पहिला चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू चाललाय. शॉट थर्डमॅन रिझनमध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 19. 1 ओव्हर 4 चेंडूमध्ये 19 धावा आलेत आणि 50-50 च्या ओव्हरसाठी संजयला चॅलेंज आहे. बघूया 50-50 ची संकल्पना या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाची राहिलेली आहे. इथे दिलीप तरेनं चेंडूला अगदी लॉंग ऑफ रिझनला केलून काढलाय. चेंडू सीमा पार. दमदार चौकार. चांगली फलंदाजी करतायत दिलीप तरे. 16 वर खेळतायत. 6 चेंडूमध्ये 3 चौकार, 1 सिंगल, 1 तिहेरी आणि 1 डॉट. अतिशय चांगला लाईव्ह स्कोर अपडेट. प्रथमेश पाटील, प्रिन्स मूवीज. वेलकम दत्ताजी तरे, आपलं स्वागत आहे. नक्कीच इनसाइड आउट केलेत. कव्हर पॉइंट रिझनचे क्षेत्ररक्षकाला भेदलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. देवीदास म्हात्रेसाठी पारितोषिक जाहीर झालाय. नक्कीच मात्र इथे प्रतीक्षा करावी लागेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 13च्या सरासरीनं 1/26. देवीदास म्हात्रेला पृथ्वी एंटरप्राइजेस गोंदिवली संघाचे संघ मालक दीपक गजानन पाटील, गंगामाता गोंदिवली संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज आणि डॉट बॉलचे बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, यांनी प्रत्येक षटकारासाठी 500 चं पारितोषिक देवीदास म्हात्रेला जाहीर केलेलं आहे. बघूया जेव्हा देवीदास म्हात्रे स्ट्राईकवर जातील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही त्यांना जरूर आठवण करून देऊ. आता स्क्रीनवर दाखवलं जात आहे 50-50चं ओव्हर संजय ठाकरे घेऊन आलेत. ठाकूरपाडा या संघाचे संघ नायक.
संजय ठाकरे ओव्हर द विकेट ना. दिलीप तरेनं चेंडूला काऊ कॉर्नर रिजनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत संतोष ठाकरे. दिलीप तरेनं एकाच धावेवर समाधान मानलंय. बघूया दीपक पाटील डॉट बॉलचे बादशाह आहेत. गंगामाता गोंदवली या संघाचे स्टार गोलंदाज. प्रत्येक षटकारासाठी 500. 27 धावा 2 ओव्हर 1 चेंडू मध्ये. गावदेवी वेले फुल टॉस होता. अपील जरूर केलेली आहे. यष्टीरक्षक जगदीश मात्रेनं चेंडूला उचललाय. इथे 2 पूर्ण 2 धावा लेगबाईच्या स्वरूपात आलेत. जगदीश मात्रेनं थ्रो केला होता मात्र गोलंदाज संजय ठाकरे यांचं लक्ष नव्हतं आणि परिणाम स्वरूप जिथे 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण पाहिले तर गावदेवी वेलेचे रोहित म्हात्रे आणि स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपाडाचे प्रेम पाटील. आपलं देखील स्वागत आहे. समालोचन कक्षामध्ये आमचे दोन्ही सहकारी मित्र. इथे हा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 30 अब तक 30. देवीदाससाठी हा चेंडू देखील स्वेर. सलगचा दुसरा वाईट. 31. आतापर्यंत संजय ठाकरेनं 2 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केलेत 5. इथे जगदीश मात्रेचा प्रयत्न चांगला होता. भाऊ पाटीलनं जागा बदलली. 1+1 अजून अतिरिक्त 2 धावा म्हणजे 2 चेंडूमध्ये 7. संघाची टोटल डबल 3 33. संजय ठाकरेंवर मानसिक दबाव जाणवतोय. नक्कीच पाहायला थोडीशी दुखापत आहे. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलंय संतोष ठाकरेंच्या जोडीला खेळपट्टीवर होते. इथे दिलीप तरेचा फटका आणि चेंडू सीमा पार गेलाय. धावसंख्या या 4 ने वाढून झाली ती 37 आणि 50-50च्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावा झालेत 11 धावा आलेले आहेत. संजय गोलंदाज आहेत. इथे हा चेंडू देखील स्वेर. तब्बल या 50-50च्या ओव्हरमधला आतापर्यंतचा हा 4था वाईट. बारा धावा आलेत. इथे अजून काही धावा ॲड होतील. या 2 धावा म्हणजे 14 धावा आतापर्यंत 50-50च्या ओव्हरमध्ये संजय ठाकरेनं खर्च केलेत. 14 धावा आणि 4 चेंडू. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 बनवल्या तर अतिरिक्त 8 धावा म्हणजे या ओव्हरमध्ये 24 येतील आणि 16पेक्षा जास्त बनवलं तर आणखीन धावा या गावदेवी वेले संघाला मिळतील. इथे दिलीप तरेचा आगल्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मोठी विकेट. दिलीप तरे बाद. अति घाई संकटात नाही. नजर हटी दुर्घटना घटी. फलंदाज बाद.
चाटून यष्टीरक्षक जगदीश म्हात्रेच्या हातामध्ये विसावतोय फलंदाज बाद. अनिल न्यूझीलंड पायगाव या संघाचा खेळाडू शिवाजी म्हात्रे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 35. 3 ओव्हर 2 चेंडूमध्ये 35 धावा आलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 26 होत्या. मुकेश पाटील हा कालवाड संघाचा एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. बघूया या स्पर्धेमध्ये मुकेश पाटीलला देखील आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. इथे डॉट बॉल, चांगली लाईन अँड लेंथ. जगदीश म्हात्रे अगदी इष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करतात. नक्कीच आतापर्यंत 3 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून षटकार पाहायला मिळत नाहीये. याचं मुख्य कारण की गोलंदाजी आतापर्यंत चांगली झालेली आहे. दुसरीसाठी अनिल आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचतायत. 37 धावा. या 2 धावेनी 37 वर धावसंख्या पोचलेली आहे. गावदेवी वेले संघाची 3 बाद 37. रवींद्र बाला नाईक, सचिन नाईक यांनी बाला नाईक याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. जोशी 11 भादवड हे संघाचा सचिन नाईक यांनी बाला नाईक याच्यासाठी स्पेशली शुभेच्छा दिलेत BPL 2024 साठी. इथे या चेंडूवर अपील जरूर झालेली आहे. चेंडू चालला अगदी शॉर्ट मिड विकेट च्या दिशेनं. 2 धावा इथे धावून पूर्ण केलेत. 4थ्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेत 39. 24 चेंडूमध्ये 39 आलेत. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतरचा सामना असेल गावदेवी वेले आणि कृष्णाई 11 कारिवली. आज देखील एक सामना आपण ड्रॉप केलेला आहे. गावदेवी भादवड आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. प्रवीण शेवटचा आणि अंतिम 5वा ओव्हर घेऊन आलेत. प्रवीण जर्मन सरवली या संघाचे सहकारी खेळाडू आहेत. एक सिंगल धाव अनिलनं कंप्लीट केली आहे. धावसंख्या 40. 4 ओव्हर 1 चेंडूमध्ये 40 आलेत. 5 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातील
आता शिल्लक आहे आणि प्रवीण हा गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मुकेश पाटील कालवार संघाचा खेळाडू. चेंडू हवेमध्ये आहे. शिवाजी म्हात्रेनं काय कमालीचे झेल टिपलेत आजच्या दिवसातून. अप्रतिम झेल. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये जो खेळाडू सर्वात जास्त झेल घेईल त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. कुंदनजी पाटील साहेब आणि मनोज भाऊ पाटील यांच्याकडून त्या खेळाडूला नक्कीच सन्मानित केलं जाईल. चांगला झेल, अगदी रनिंग झेल शिवाजी म्हात्रेनं इथे टिपलेला आहे. प्रवीणनं ओव्हरची सुरुवात चांगली केलेली आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 धाव आणि एक महत्वाचा गडी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज चिंतामण पाटील गावदेवी वेले या संघाचा संघनायक युनिट नंबर 6 वर आलेला आहे. डॉट बॉल. चांगली लाईन अँड लेंथ. प्रवीण सचिन पाटीलनं चिंतामणला पारितोषिक जाहीर केलं आहे. वीर तानाजी दापुडे नवीन 40+ खेळाडू सचिन पाटील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहे. बघूया आता चिंतामणला संधी मिळेल का. षटकाराला 500 लावलेत, मात्र चिंतामण आता नॉन स्ट्राईकला आलेत. धावा बनलेत 41. शेवटचे 2 चेंडू शेष. अनिलच्या बॅटमधून हा फटका, झेल ड्रॉप. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण झालेली आहे. धावसंख्या 43. नक्की चांगली गोलंदाजी आहे. विजेंद्र ठाकरे यांच्या संघासाठी देखील दत्ता तरे आणि नक्कीच जयंत तरे तसेच कबीरदादा ठाकरे आणि विष्णू ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा आहेत. शेवटचा 1 चेंडू. 43 टोटल. गावदेवी वेले संघाच्या फलकावर आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला चेंडू चालला ऑन दी कार्पेट. थोडीशी खराब फिल्डिंग. 2 पूर्ण आणि 2च धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या बनवली 45 आणि विजयाचं लक्ष्य 46 धावांचं. स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरवाडा या संघासमोर. नक्कीच आपण जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया संदेश वखारे यांचा आवाज. धन्यवाद. तत्पूर्वी जाऊया लियन डीजे पेरी केनी यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला फलंदाज पाठवा ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन. आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. लवकरात लवकर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. नक्कीच वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे खेळाडू सचिन पाटीलनं चिंतामण पाटीलसाठी विकेट हॅट्रिकला 2000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा केलेलं आहे. बघूया चिंतामण पाटील जेव्हा गोलंदाजीला येतील तेव्हा पुन्हा एकदा आम्ही सचिन पाटीलच्या पारितोषिकाचा उल्लेख करणार आहोत. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन. बघा अविनाश पाटीलकडून महेश भुईरेना सलग 3 चौकारासाठी 3 चौकार 3 षटकार मारले तर 1000. क्या बात आहे. अविनाश पाटीलकडून महेश भोईरला ऑफर आहे तर सचिन पाटीलकडून चिंतामण पाटीलला ऑफर आहे. सामना लगेच सुरू करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जगदीश म्हात्रे विथ महेश भोईर. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस दिलीप तरे अंजूर गावचा हा खेळाडू पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. चला मॅचला सुरुवात करा. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन आपण वेले संदर्भात सहकार्य करा. यस या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. सन्माननीय गणेश केनी साहेबांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, रनआउटची हॅट्रिक देखील झाली तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नवीन 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत गणेश केनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलं आहे. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत मात्र चेंडू अडवू शकले नाहीये. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा. चौकार. बॉलर्स देखील फटका चांगला आहे. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. अजून एक चौकार. नक्कीच पारितोषिक लावलंय त्या ठिकाणी. चौकार हॅट्रिक साठी देखील आणि बॅक टू बॅक 2 तर आल्यात मात्र अजून एक ठोकावा लागेल. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चौकार हॅट्रिक साठी देखील 2 बॉलवर 2 चौकार आपण पाहिले. षटकातील पुढचा बॉल. दिलीप तारे पुन्हा एकदा. आता मात्र स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताला होता. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं दिलीप थरेच्या माध्यमातून. अविनाश पाटील यांच्या माध्यमातून देखील महेश भोईरसाठी पारितोषिक लावलंय. चौकार किंवा षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अतिशय दमदार चेंडू. पहिली विकेट. फलंदाज बाद. जगदीश म्हात्रे.
ठिकाणी जगदीश म्हात्रेला 2 चौकार जरूर ठोकले होते. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पूर्ण गावचा हा खेळाडू आपण पाहतोय मनोज टावरे. नक्कीच उद्या मात्र शेड्यूल जे आहे ते बरोबर या ठिकाणावरनं 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. पुन्हा एकदा स्लोवरचा वापर, मात्र यावेळेस दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव मिळेल. दिलीप तरे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतोय. खेळाला सुरुवात करा. चला वेल कमी खर्च करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिलीप तरे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण मनोज टावरेला पाहतोय. अजून एक चांगला बॉल. रनआउटची संधी आहे मात्र गमावली गेली आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि धाव देखील कंप्लीट झाली आहे. यस, 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. धावफलकावर झाल्या आहेत 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. दिलीप तरे काय कमालीचं षटक फेकलंय. वारंवार चेंडूला पुढे ठेवलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्लोवरचा वापर देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी दिलीप तरेच्या माध्यमातून पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावफलकावर आहेत 10 धावा. मात्र आवश्यक धावगती जी आहे ती नक्कीच या ठिकाणी मिळाली आहे. स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरबडा टीमला 46 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा बाटला करत असताना पहिल्या षटकात आल्या 10 धावा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण सजून घ्या. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन नक्कीच तिसऱ्या षटकासाठी 50-50 जे षटक आहे त्यासाठी रमाकांत म्हात्रे हे गोलंदाजी करतील. मात्र षटक क्रमांक 2 पाहूया कोण येतोय. यस, अनिल मुकादम पायगाव गावचा हा खेळाडू षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. गावदेवी वेले संघाचे संघनायक आपल्या माध्यमातून भरपूर उशीर केला जातोय. वारंवार आम्ही या ठिकाणावरनं सूचित करतोय की आपण वेल कमी खर्च करा. जो काही डिसिजन असेल लवकरात लवकर घ्या आणि मॅचला सुरुवात करा. पण जो काही अडथळा आहे त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या आणि मॅचला सुरुवात करा.
षटक क्रमांक 2 अनिल येतोय. अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा चुकीची आहे. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. या षटकाची सुरुवात वाईट बॉल सोबत झाली आहे. षटकातील पुढचा बॉल अनिल मुकादम. या बॉलेत चांगला बॉल आहे, बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी मनोज टावरेला पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. मनोज टावरेकडे या बॉलवर नक्कीच कोणत्या प्रकारचं उत्तर नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. अनिल मुकादम पायगाव गावचा हा खेळाडू, त्याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. पुन्हा एकदा अनिल बोलतोय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. देवीदास चेंडूची फेकी करतोय, मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद मनोज टावरे. जोरदार अपील. यस इज गॉन. फलंदाज बाद राजा. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. बरोबर मधल्या स्टिकवर सापडला होता फलंदाज. आणि भाऊ पाटील सरांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. यल्ला BW. फलंदाज बाद झालाय त्या ठिकाणी. नवीन फलंदाज संतोष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक तगडा फलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचं योगदान देईल आपल्या टीमला संतोष ठाकरे. वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय. तर त्या दरम्यान अनिल मुकादम. एक चांगलं षटक आतापर्यंत अनिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. लो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. चेंडू उचलला जातोय दिलीप तरेच्या माध्यमातून. आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा बॉल आणि त्यानंतर मात्र 50-50 षटकाला सुरुवात होईल. समोर आता महेश भोईरला आपण पाहतोय. अनिल पुन्हा एकदा.
अप्रतिम फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतो या वाई सफल. षटकातील शेवटच्या बॉलवर मोठा फटका, 6 धावा, षटकार. विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार आलाय. तर पहिलं षटक 10 धावांचं, दुसरं षटक देखील 10 धावांचं, 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आणि आता मात्र षटक क्रमांक 3 50-50 षटक. कालवार गावचा हा गोलंदाज रमाकांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. फिफ्टी 50 षटक पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. दोन चांगले खेळाडू खेळपट्टीवर जरूर आहेत. समोर आपण संतोष ठाकरेला पाहतोय आणि संतोष ठाकरे डावखुरा फलंदाज आहे, त्यासाठी ऑनसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. रमाकांत म्हात्रे नक्कीच हे षटक कशा प्रकारे हाताळेल हे आपण पाहूया. मॅचला सुरुवात करा. सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार संजयभाई म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेट मधील सेफ फटका, चेंडू लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून सरळ सीमा रेषा पार, 4 धावा, चौकार. सर्वात सेफ फटका स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 50-50 षटकाची सुरुवात झाली आहे. पहिला बॉलवर आला आहे पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकले. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू कार्पेटच्या साने गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. अडबा बाटने प्रहार, अप्रतिम फटका, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार, 6 धावा, षटकार. पहिला संतोष ठाकरे तू ठोकरे असं नक्कीच त्याला सांगितलं असेल टीमच्या कॅप्टनने. येणाऱ्या फलंदाजांमध्ये संजय ठाकरे हा देखील एक मोठं नाव आहे. षटकातील पुढचा बॉल, अडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार झालाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल का याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष आहे. 50-50 हे षटक आणि षटकातील 4 बॉलवर आल्यात 16 धावा. यामध्ये 8 अधिक प्लस होतील यात मात्र काही शंका नाही आहे. 2 जर आल्या तर मॅच फिनिश होईल. 2 नाहीये तर 6 येतील का? यस, मॅच फिनिश. सामना जिंकला या ठिकाणी स्वर्गीय विनायक स्मृती ठाकूरपडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, गावदेवी वेले.
मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याने एक षटक फेकलं होतं, एक महत्त्वाची विकेट घेतली होती आणि फलंदाजी करत असताना नाबाद ठोकला 23 धावा. नाव आहे संतोष ठाकरे. संतोष ठाकरे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. मॅन ऑफ द मॅच साठी या संतोष ठाकरे. तर टॉस साठी यायचं आहे गावदेवी वेले आणि कृष्णाई कारेवली दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. चला गावदेवी वेले टीमचे कॅप्टन त्वरितच आपण टॉस साठी या. संतोष ठाकरे आपण लवकरात लवकर या. तर वेले टीमचे कॅप्टन आपण देखील या. आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देऊया. संतोष ठाकरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रथम दिली जाईल. मी सन्माननीय गणेश केनी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण जितेंद्र पाटील माजी सरपंच डुंगे यांच्या माध्यमातून नक्कीच जी मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आहे ती या ठिकाणी द्यायची आहे. त्याचबरोबर गणेश केनी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे. त्यानंतर संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करतो. यस त्याआधी दत्ताजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्या. त्यानंतर अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे ते गिफ्ट हॅम्पर संजयभाई म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया. कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून ते आम्हाला स्पॉन्सर झालंय. त्यानंतर सचिव साहेब अर्थातच प्रदीप जोशी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्या. जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला नक्कीच श्याम लक्ष्मण चौधरी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. त्यानंतर A1 जोडी यस प्रमोद दादा भोईर सोबतच गणेश दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देतोय. जे गिफ्ट हॅम्पर प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालंय. त्यानंतर जयवंत ठाकरे आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते देखील गिफ्ट हॅम्पर द्या. विष्णूजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. यस राजू दादा यस आपण देखील जॉईन व्हा. यशवंत केने यांच्या माध्यमातून जे गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालंय ते आपण देतोय. संतोष ठाकरे वेल प्लेड. संतोष ठाकरे नक्कीच आपण जॉईन व्हायचं आहे. मॅन ऑफ द मॅच स्वीकारली आहे. कसं वाटतंय? छान वाटते. नक्कीच 3 मॅच लीग मॅचेस तुम्ही जिंकल्यात. टीममध्ये वातावरण कसं आहे? एकदम सुंदर वातावरण आहे. नक्कीच ही मॅन ऑफ द मॅच कोणाला समर्पित असेल? पूर्ण टीमला. धन्यवाद. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तर चला आपण टॉसकडे बोलूया. पुढचे 2 संघाचे कॅप्टन गावदेवी वेले आणि कृष्णाई कारेवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तर सन्माननीय गणेश केनी साहेबांना विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. या सन्माननीय प्रेमनाथ दादा माली आपण देखील या. तर गावदेवी वेले टीमचे कॅप्टन आपण त्वरितच यायचं आहे. आमचे मान्यवर त्याचबरोबर कृष्णाई कारेवली टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी जॉईन झाले आहेत. सो आपण देखील त्वरा करा.
चला चिंतामण पाटील, आपण भरपूर उशीर करत आहात, प्लीज कोऑपरेट करा. सन्माननीय गणेश खिनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय. BPL असं म्हणणं आहे आणि त्या उलट आलाय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवा. तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय कृष्णाई कारेवली टीमच्या कॅप्टनने. नीलम नाईक माझ्या समवेत आहेत. एक मॅच तुम्ही हारलात, एक मॅच जिंकलात. ही मॅच किती महत्त्वाची आहे? ही मॅच नाही, प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. नक्कीच. मात्र या ठिकाणी तुम्ही जर जिंकलात तरच तुमचा प्रवास जो आहे तो चालू राहील. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मी कमीत कमी 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? पूर्ण संघाकडून. नक्कीच. या ठिकाणी खेळत असताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते, कारण एवढी मोठी स्पर्धा खेळणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट असते. धन्यवाद. तुमच्या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर टीम गावदेवी वेलेचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. चिंतामण पाटील, प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? फलंदाजीच घेतली असती. अवं ते घडतंय, पाहिजे ते मिळतंय. फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आता नाईटचे सामने 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. नक्कीच तुमच्या टीमसाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय कृष्णाई कारेवले टीमच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर नक्कीच लवकरात लवकर आपल्याला मॅचला जरूर सुरुवात करायची आहे. सो मी तुम्हाला टॉस बॉक्समधून तो